बंधूंनो, आपल्याला परिचित असलेलं म्हणजे मराठवाड्यात परिचित नाहीच आहे, खानदेशच्या काही भागात परिचित असलेलं गिलक आपल्याला लागवड कशी करायची, त्यात व्हरायटी कोणत्या चांगल्या आहेत आणि उत्पन्न सर्वात महत्त्वाचं आणि त्याला खर्च कसा आहे आपले प्रयोगशील शेतकरी मोहन माळी यांच्याकडून पूर्ण जाणून घेऊ. मोहन दादा नमस्कार. नमस्कार. गिलक लागवडच्या अगोदर काही नांगरटी वगैरे काही करावं लागते? मग वावर तयार करायला नांगरटी करावं लागते, नांगरटे रोटा करून हां हां वारचक करावं लागतं. हां. आणि किती फुटावर लागवड करावी लागते? ते साधारण 2 फूट 2.5 फूट 3 फूट जसं अंतर ठिबकचं ड्रिपिंग अंतर तसं. बरं बरं बरं. आपल्या ड्रीपनुसार समजा. हां आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट कितीवर लावावं लागतं? 2 फूट 2 फुटावर. हां. 2 बाय आता हे आपला 5 2 दिसतोय. बाय 4. 4 2 बाय 4 वर. कोणी 2 बाय 4 वर लावतो, कोणी 6 वर लावतो, कोणी 8 वर लावतो. अच्छा. पण जेणेकरून 6 वर जास्त चांगलं. 6 वर. हे थोडं दाटून जातं, म्हणजे दाटून जातं थोडं. बरं बरं बरं. हवा कमी लागते. आणि स्टार्टिंगला बेसल डोस काय दिला? काही नाही, 10-26 दुसरं काही नाही. 10-26 हो. जसे कॅल्शियम बोरॉन काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. काहीच नाही आजपर्यंत काहीच सोडलेलं नाही. फक्त व्हरायटी कोणती आहे? वेणार अनिता अनिता. आणि यात दुसऱ्या आणखी चांगल्या कोणत्या आहेत? टॅकू आहे, हां अंकुर आहे. हां. आणि पहिला तोडा कधी सुरू होतो? पहिला तोडा काहीतरी 45-50 दिवसाच्या नंतर. 45 दिवस म्हणजे भेंडी काढल्यासारखं. भेंडीचा, बरोबर. दीड महिन्यानंतर हां. पहिला तोडा. 1-1.5 महिन्यानंतर. बरं बरं बरं. आणि याला मराठवाड्यात काय म्हणतात म्हणले तिकडे बाकी याच्यात? ते काय मराठवाड्यात तिकडे घोसाडी का घोसाडी काहीतरी. म्हणतात ते. अच्छा अच्छा. बरं बरं. आणि तोडा कसा निघतो? जसा आता भेंडी 1 किलोला 1 एक- क्विंटलच्या वर. नाही, तसं नसतं याचं. हां हां. याचं वातावरणावर असतं. हम्म. जेवढं उष्णता तेवढं जास्त कड्या लागतात, तेवढं फटक्यात माल तयार होतो. हो. पाणी भरपूर लागतं. आता आपलं हे किती क्षेत्र लागवड आहे? हे काही येईल 15-20 गुंठा येईल. किती पॅकेट? 2 पॅकेट. 2 पॅकेट. किती तोडे झाले? याचे गंज झाले तरी 15-20 तोडे झाले. 20 तोडे. 20 एका तोड्याला किती निघतो एक सध्या? महिन्यामध्ये 20-25 तोडे झाले. किती निघतोय माल? माल 3 क्विंटल 2 क्विंटल 1 क्विंटल. आणि भाव काय भेटतोय? 45-50. आता आपण मगाशी बोलताना बोललो की याचे भाव असे स्थिर राहतात. स्थिर नाही, कमी अधिक होतात. कमी किती कमी होतो? कधी कधी जास्त 10 रुपयापेक्षा वरच असतो त्याच्या भाव. 10च्या कमी येत नाही. नाही. म्हणजे भेंडीसारखं नाही 80 नाही. पैशानं रुपयाने विकायचे. रुपयाने फेकायचे काम नाही त्याला. अच्छा. हा दोडक्यातलाच प्रकार आहे. नाही, दोडक्यातला नाही. हां. दोडका अलग असतं, हे अलग असतं. दोडका जे आहे ते कमी निघतो, हा जास्त माल निघतो. हां हां. आणि याचं जे उत्पन्न आहे हम्म. ते उत्पन्न कमी खर्च, जास्त उत्पन्न आहे. अच्छा. आणि प्लॉट किती दिवस टिकतो? प्लॉट आपल्यावर आहे. त्याला व्हायरस आला, पण लोक काय म्हणतात व्हायरस आला बुवा जेव्हा सोडून देऊ. त्याला जर खर्च केला, म्हणजे पावडर मटेरियल टायमाने दिलं तर बरोबर तर माल देत असतं. हो. जर नाही दिलं, जसं दुभती गाय, हो हो हो. तिला जसं तुम्ही ढेप काढशाल तरच ते दूध देईल. हो हो तसं यायचं आहे, त्याला जे काहीतरी देशाल तरच ते देईल. हो हो. आतापर्यंत खर्च किती महाग पडला बरं? खर्च 30,000 रुपये लागलाय मला. 30,000. आणि आतापर्यंत उत्पन्न 40-45,000 रुपये. म्हणजे आता आपला जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे, खर्च क्रॉस करून इथून नफा. आता प्लॉट किती दिवस चालेल? आता चालवायला तर 3 महिने पण चालेल तो अजून. आणखी 3 महिने. हो, म्हणजे 3-4 इथून पुढचे महिने. 3-4 महिने जे काय असेल ते निव्वळ प्रॉफिट. हां. बरोबर 3 आहे. महिने कशी पण 3 महिने चालेल तो अजून. बरं बरं बरं. मग शेतकरी लागवड करायचा काय जास्त याचा काय क्षेत्र का वाढत नाही? धोका काय आहे जास्त? व्हायरस. अच्छा. वातावरण आता जास्त हवा जर आली तर आकडून जातो. हो. एवढा खर्च करून जर तो वाया जातो तर काही उपयोग नाही. अच्छा. आणि कारल्यासारखं व्हायरस जास्त प्रमाणात येतं का? व्हायरस असतो. म्हणजे पाऊस पडला की स्प्रेइंग घेणंच नाही, 4थ्या दिवशी स्प्रे घेण्याची. साधा असो कसाही असो कसाही असो स्प्रे घेणं. घेणं. जास्त खताचा काही तेवढा लोड नाही. आणि त्याला बुरशीनाशक जास्त कंट्रोल ठेवायचं. अच्छा अच्छा. म्हणजे द्राक्ष किंवा बुरशीनाशक. कारले यासारखं यासाठी बुरशीनाशक तसं. वापरणं पाहिजे. बरं बरं. 20 गुंठ्यामध्ये गेल्या वर्षी मला वाटतं तुम्ही शेवटपर्यंत यावर्षी मे मध्ये लावलेला प्लॉट पुढच्या वर्षी मार्च मध्ये काढला होता, बरोबर आहे? मार्चपर्यंत. तर 20 गुंठ्यामध्ये किती उरले होते? ते काय 80,000 पर्यंत खर्च सगळा काढून, हा. मेहनत वगैरे यात तुमची मजुरी धरली? पूर्ण काढून. पूर्ण काढून. हा. बरं. बाकी शेतकऱ्यांनी लावावं का बरं? मग लावो म्हणजे आता बरं, सर्वात महत्वाचं, आता हे आमच्यासाठी नवीनच पीक आहे, याचे फायदे काय आहेत बरं खायला? जसं कारलं हृदयाला चांगलं आहे, तसंच आहे ना, ते डॉक्टर लोक जास्त खायला लावतात त्याला गिलक्याला.
अच्छा. गिलके, कारले, हो. दोडके. म्हणजे याचा आपण जसे पण म्हणतो फळफळावळ जसे शरीराला पौष्टिक, तसे पण भाजीपाला शरीराला पौष्टिक असतो. अच्छा. बरं, 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 बरं. म्हणजे याची बिनधास्त लागवड करायला पाहिजे. हा, म्हणजे असं तेवढं रिस्की नाहीये मला तर दिसत. नाही. हां, हां. आणि भाव पण 45 म्हणजे खूप छान आहेत. 40-45, 20 पासून ते 10 पासून तर पुढे 50 पर्यंत, 60 रुपयापर्यंत पण भाव भेटतो. आता जसं आपण साधारण बोलताना बोलतो की आता आमच्याकडे कसं आहे, आवक जास्त असल्यामुळे भाव कमी अधिक असतो. हो, हो. जिथं आवक कमी आहे हो, हो. तिथं भाव एकसारखा स्थिर असतो. हो, हो. असं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यात हे पिकच नाहीये. मग ते जिकडे आणि नसतं हे तिकडे. झालं इकडे ढेमसं एक म्हणजे गोलभेंडी. हा, हे 2 पिकं 2 भाजीपाला पिकं हे काही एरियात नाहीच आहेत. आणखी नाहीच लोकांना माहीतच माहीतच नाही की नाही, हे माहीतच भाजीपाला आहे. माहिती बरोबर आहे. बरोबर त्या मार्केटला त्यांना चांगलाच भाव भेटेल. बरोबर. बरं, बरं, बरं. उत्पन्न वजा खर्च म्हणजे हे परवडणारच पीक आहे. हो, फक्त व्हायरसला तुम्हाला पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्प्रे घेणंही घेणं आहे. घे नाही. बरं, बरं, बरं. चालतं. धन्यवाद.